विषय थोडस कमाल करा. पहिला विषय कानाला ज्ञानेंद्रिय का बरं म्हणावं? कानाला ऐकण्याचं ज्ञान होते म्हणून कानाला ज्ञानेंद्रिय म्हणावं. या कानाची देवता दिशा आहे का? दहा दिशा. 10 पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य दक्षिण आणि आकाश. हे 10 दिशा. त्या 10 दिशाला शिक्षा करतो. माझ्या लक्ष्मणाच्या कानाला जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत त्या दिशाला सोडत नाही. पहिलं ज्ञानेंद्रिय संपलं. दुसरं ज्ञानेंद्रिय का? पारे पाडून या सूर्याचे अंगणे उदय हाताचे गेली नाही म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हणावं. आता माझ्या लक्ष्मणाच्या डोळे तिकड लागले, उघडले की खाली पडाले, उघडले की खाली पडाले. बर, मग त्या डोळ्याची देवता आहे सूर्य. त्या सूर्याला माझ्याबरोबर खेळ घातलेला आहे. त्या सूर्याला उघडूनही देईना आणि मावळूनही देईना. जवळ माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्यात ते जाऊन भरणार, डोळ्याची उघडझा होईना, लक्ष्मणाच्या डोळ्याला दिसला का नाही त्यावर सूर्याला सोडणार म्हणा. अश्विनी आणि कुमार त्या दोन देवता येतात नाकाच्या. ह्या नाकाला ज्ञानेंद्रिय म्हणावं. का बरं ज्ञानेंद्रिय म्हणावं ह्याला? कारण ह्याला सुगंधाचं, वासाचं, दुर्गंधाचं ज्ञान होते, है की नाही? ध्यानाचं बसलं तर मालकीनं फुंडी टाकल्या का घरी जाऊन विचारायची गरज नाही. स्वयंपाकाला शिकवी पडली का फुंडी म्हणून ह्या काय चालत होते. म्हणून ह्याला ज्ञानेंद्रिय म्हणावं. हे जे ज्ञानेंद्रिय आहे या ज्ञानेंद्रियाचे देवता अश्विनी आणि कुमार दोन देवता आहेत. ह्या अश्विनी कुमार नावाच्या देवता माझ्या रुसल्या का? लक्ष्मणाला सुगंध दुर्गंध कळलाच गेले. त्या अश्विनी कुमार देवतेला शिक्षा करतो. माझ्या लक्ष्मणाला सुगंध दुर्गंध जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या अश्विनी देवतेला मी सोडित नाही. की ज्ञानेंद्रिय संपले. चौथा आहे का? कमी पडलं तरी फटाफट सुवादी कशाला कळतंय? अजिबीला आणि झाले कोण झाले फरक एक तिकट एक हिची बाय. ज्ञानेंद्रिय हिची देवता वरुण देवता आहे. त्या वरुण देवतेला शिक्षा करतो. माझ्या लक्ष्मणाला जवळ गोड आंबट पुरट खरट कळना तर त्याला सोडित नाही. 4 ज्ञानेंद्रिय संपलं. 5वा आहे का? काकडी आहे. काकडी तू म्हणतात कस काय काकडी? आज जर येऊ द्या उपल्या मोठ्या पाण्याचं म्हणजे हात घाला कसं होईल सरळ कसं हे स्पर्श ज्ञानाची ते 5 ज्यांचे काकडी आहे. या काकडीची जी देवता आहे ते देवता म्हणजे वारा आहे. वारा त्या वाऱ्याला मी शिक्षा करतो. जवळ हे स्पर्शाचं ज्ञान माझ्या लक्ष्मणाला होते तोपर्यंत त्याला सोडत नाही. 5 ज्ञानेंद्रिय संपले. 5 कर्मेंद्रिय आहे का? इंद्रियमाणी हे बंडारी केले बाहुदंड हे माझ्या लक्ष्मणाचा हातात उचलला गेलाय. उचलले की खाली पडालाय, उचलले की खाली पडालाय. त्या हाताची देवता इंद्रदेव आहे. त्या इंद्रदेव असन देवाचा राजा. मी त्याला माफत नाही. त्याला शिक्षा करतो. माझ्या लक्ष्मणाचा हात जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत त्या इंद्राला सोडत नाही. देवता आहे. सगळ्या देवाला सगळ्या जीवाची शिक्षा करतोय. प्राण घेऊन जाते. त्या यमाला मी शिक्षा करतो. माझ्या लक्ष्मणाच्या हाताजवळ ताकदी लागणे तोपर्यंत त्या यमाला सोडत नाही. बोला त्याची देवता ब्रह्मदेव आहे. त्या ब्रह्मदेवाला असणारा सांगतो आणि सांगून आनंद जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सोडत नाही. माझ्या लक्ष्मणाचं मेळ असणार त्या मनाची देवता चंद्र आहे बघा. अशा
देवतेचं वर्णन करू लागले, त्या देवतेला शिक्षा करून सगळे इंद्रिय कार्यरत झाल्याशिवाय सोडत नाही असं म्हणाले. बळे दोर केला वामन भरणाने गेले सोबताच्या पावला चालविडा पायाची देवता म्हणजे कोण आहे? वामन आहे. वामन पायाचा दिसलं ना वामन ती उचला म्हणायचं. पाया जर आकडला त्याची देवता वामन आहे. बळीराजाने त्या वामनाला फुटल्याची काठी घेऊन उभा केले. त्याला बळीराजाच्या तो भारी ओळ करून निघाले धरेने द्वार पाळ करिया त्या त्या वामनाला काठी घेऊन उभा केले. पण गुणाला बसला. माझ्या लक्ष्मणाच्या पायातलं बळच नेले म्हणून लक्ष्मणाचे पाय धरला गेले. त्या वामनाला शिक्षा करतो. वामन कोण? रामच. रामाचाच अवतार. आणि राम कोण? विष्णूचाच अवतार. असा विभावात राम बोलायला लागले. नवे मांडिले द्वंद्व विशेष कुंटला शब्द गुणून त्याचा सुंदर अनाथ शब्द आकाशाला शिक्षा करतो. माझा लक्ष्मण जवळ बोलत नाही. तोला तो शब्द येत नाही. तो पण आकाशाला सोडत नाही. लोकांना आम्ही शिक्षा करतो असं बरोबर आले. विष्णुदेव देवाचा देव त्या विष्णुदेवापर्यंत मी जातो. विष्णुदेवाला शिक्षा करतो. जवळ माझा लक्ष्मण उठत नाही तो पुण्यात देवाला सोडत नाही असं बोलायला लागले. देवता ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला जाऊन बोलतो. ब्रह्मदेवाला शिक्षा करतो. लक्ष्मणाची बुद्धी जवळ चलत नाही तो सोडत नाही. महादेवाला सोहम शब्दाचा मारा करतो. आणि सोहम शब्दाचा मारा करून माझ्या लक्ष्मणाजवळ अहंकार येत नाही तोपर्यंत मारा करीत राहतो असं प्रभू रागाच्या बरोबर आहे. विष्णू यवनिया तमृत नकरी स्वामित्रा सावत्रिका तोतरी पद तोपर्यंत विष्णूला मी सोडत नाही असं बोलायला लागले. एवढे लोक सगळे काही सारखे संकल्पना तयार करून आणि त्यावेळेस जग जाळा निघाल्याबरोबर मोठे मोठे काही वानर होते. शाने सुटते काही शाने लोक होते नाही गावात शाने लोक काही ते शाने वानर पुढे आले. कोण कोणतं गंध माधव सगळं जग सांभाळायचं खातं तुमच्याकडे असताना जग जाळा निघाला होता. नाही हो काय करावं घराने मागले या पावसामुळे नाही तर विमान घेणार होतो काय करावं पावसात बेवाट आले आय काय कष्टात दिलं महाराजांना. चातक नावाचा एक टाकू
झडपिना असंच राहील. वरून जेव्हा पडेल तेव्हा आदर धार त्याच्या तोंडात येईल, तेव्हा स्थान शांत होते. आणि म्हणून ही पाणी पडणार आहे का तुम्हाला यात अवकाळी कुणासाठी? तुमच्यासाठी नाही. काचात काची भिसे मेघ झाले पाणी आसी. विनंतीला रामानं मान दिला आणि मान देऊन आपला राग रामानं शांत केला. एक एकपणा दिली एका जनाना दिली गोष्टी कालिदासी नामा मिटी मिटी परमात्मा नाथ महाराजांना स्वामीला नमस्कार करून सांगू लागले की अशा प्रकारे माझ्या गुरुची कृपा माझ्यावर आली आणि गुरुच्या कृपेमुळे मी माझं याच्यात काही नाही असा परिहार द्यायला लागले. आणि प्रभू रामचंद्रानं आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपला राग शांत केलाय. आता पुढल्या अध्यायामध्ये हनुमंतराय पर्वत घेऊन येणार आहेत. औषधीचा प्रयोग करून लक्ष्मण उठून येणार आहेत. सुंदर अशा प्रकारची कथा 6वा अध्याय संपला. एक अध्याय शिल्लक राहिलेला आहे.